न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आमदारांनी केली सरावास ढोल वाजवून सुरुवात। गणेशोत्सवाला अजून 2.5 महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी विटा शहरात उत्सवाची तयारी आतापासूनच वेग घेताना दिसत आहे। विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळाने पारंपरिक वाद्यांचे पूजन करून ढोल ताशा पथकाच्या सरावाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ केला। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या विट्याचा राजा गणपती उत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले। या प्रसंगी खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ काजल संजय मेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, जिल्हा परिषद सदस्या सौ शीतल बाबर, सौ सोनिया बाबर, शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजनानंतर आमदार सुहास बाबर यांनी ढोलावर थाप देत सरावाचे उद्घाटन केले। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात युवकांनी जोशपूर्ण सरावाला सुरुवात केली। उपस्थितांनीही टाळ्यांच्या गजरात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 2026च्या गणेशोत्सवासाठी मंडळाने आतापासूनच नियोजन सुरू केले असून आगामी काळात नियमित सरावातून भव्य आणि शिस्तबद्ध सादरीकरण करण्याचा मंडळाचा मानस आहे। त्यामुळे विटा शहरात गणेशोत्सवाची चाहूल आजपासूनच लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। हाथ हाथ हाथ